हा एक विचित्र योगायोग होता की जेव्हा जेव्हा माझी पत्नी गरोदर असायची तेव्हा माझा नोकर खूप आनंदी दिसायचा आणि म्हणायचा, साहेब मी बाप होणार आहे, माझी बायको गरोदर आहे. जरी तो फक्त 24 वर्षाचा होता तरीही. आणि जेव्हा माझ्या पत्नीची प्रसूती होण्याची वेळ आली तो माझ्याकडून रजा घेऊन जायचा. मला तो म्हणायचा की मला माझ्या बायकोला दवाखान्यात घेऊन जावे लागेल. एवढ्या लहान वयात त्याचे लग्न झाले याचे मला खूप आश्चर्य वाटले. एक दिवस मी माझ्या बायकोला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडले. मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मी पाणी प्यायला बाहेर आलो. तेवढ्यात नोकराच्या खोलीतील लाईट चालू असलेली मला दिसली. लाईट चालू असलेली पाहून मला आश्चर्य वाटले. मी जेव्हा नोकराच्या खोलीत पाय ठेवला तिथले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थक्क होऊन तिथले दृश्य पाहून हदरलोच, कारण आज माझी बायको. आज माझ्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर माझ्या पत्नीने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगितली. ती म्हणाली, आनंद मी आई होणार आहे. ही बातमी ऐकून माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी म्हणालो, श्रावणी तू काय म्हणत आहेस? होय, ती म्हणाली, मी खरं सांगत आहे. मी देवाची शपथ घेऊन सांगते की लवकरच आपल्याला एक छोटंसं बाळ होणार आहे. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. मी म्हणालो, श्रावणी आज तू माझे आयुष्य यशस्वी केलेस. तू थांब, मी आईला ही बातमी सांगतो. मी पटकन माझ्या खोलीतून बाहेर आलो. आई माझ्या घरासमोरच्या लॉनमध्ये बसली होती आणि मला पाहताच ती म्हणाली, इकडे ये माझ्याकडे. मी जाऊन तिच्या जवळ बसलो. मला हे माहीत होतं की आज पुन्हा ती माझ्यासोबत माझ्या लग्नाबद्दल बोलायला बसणार आहे. ती म्हणाली, आनंद माझ्या मुला, तुझी बायको श्रावणी वांझ आहे. ती तुला मूल कधीच देऊ शकणार नाही. माझे तू ऐक, तू दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर. हे बघ, माझ्याकडे चांगल्या घरातील मुलींची स्थळे आहेत. तुला फक्त मुलगी पसंत करावी लागेल. तू दुसरं लग्न केलं तर आपल्या घराला वारस मिळेल. माझ्या होटांवर हसू पसरलं. मी म्हणालो, आई हे फोटो सोड. आज मी तुला एक अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे. आई सुद्धा ती ऐकायला उत्सुक होती. ती म्हणाली, हो काय सांग. मी म्हणालो, आई तू आजी होणार आहेस. आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मग ती म्हणाली, तुझं लग्न पुढे ढकलण्यासाठी खोटं बोलू नकोस. मी म्हणालो, आई मी खरं बोलतोय. खुद्द श्रावणीने मला ही गोड बातमी सांगितली आहे. आईने आपले दोन्ही हात जोडले. तिने देवाचे आभार मानले आणि म्हणाली, हे देवा, तुझे खूप खूप उपकार झाले. आनंदाची ही बातमी कळताच मी घरातील सर्व नोकरांना मिठाई वाटू लागलो. माझा माळी सुरेश हे ऐकून खूपच आनंदी झाला. तो फारच आनंदी होता, खुश होता. मी त्याला बातमी सांगताच तो देखील मला म्हणाला, साहेब मी सुद्धा बाप होणार आहे. माझी बायको देखील गरोदर आहे. त्याचे बोलणे ऐकून मी त्याच्या चेहऱ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणालो, काय म्हणतोस? तुझ्या चेहऱ्यावरून तुझे लग्न झाले आहे असे वाटत नाही. उलट मी तुला लहान मुलगाच समजत होतो. तो हसला आणि म्हणाला, हो साहेब, मी अजून लहान आहे, पण लवकर लग्न करण्याची आमच्या लोकांमध्ये प्रथा आहे. मी हसून म्हणालो, चला ही पण खूप चांगली गोष्ट आहे. मग मी मिठाई वाटून कर्मचाऱ्यांमध्ये पैसे वाटले. मी परत श्रावणीकडे आलो. ती हसत होती. मी म्हणालो, श्रावणी तुला माहीत आहे का, आपला माळी सुरेश सुद्धा बाप होणार आहे. हे ऐकून श्रावणीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडाला. मी म्हणालो, श्रावणी तुला काय झालंय? तू एवढी अस्वस्थ का आहेस? ती अचानक स्तब्ध झाली आणि म्हणाली, नाही तसं काही नाही. मी विचार करत होते की एवढ्या लहान वयात तो बाप कसा होणार. मी हसलो आणि म्हणालो, हो मी सुद्धा असाच काहीसा विचार करत होतो. अगदी माझी एकच प्रार्थना आहे की देव सर्वांना अपत्य प्राप्ती देवो. तेव्हापासून माझे आयुष्य बदलले होते. श्रावणी सोबत लग्नाची पहिली 2 वर्षे खूप चांगली गेली, पण 3रे वर्ष सुरू होताच लोक मला मुलांबद्दल प्रश्न विचारून त्रास देऊ लागले. माझ्या आईनेही मला आदेश दिला, आनंद तुझी बायको वाज आहे आणि ती कधीच आई होणार नाही असं दिसत आहे.
आयुष्यभर तुला ती मूल देऊ शकेल असे मला वाटत नाही. तुझा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू पुन्हा लग्न केलेलं बरं. आईचं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत गेलो. तेव्हा मला श्रावणी रडताना दिसली. तिने मला लहान मुलांसारखे प्रश्न वारंवार विचारले. तू मला सोडून जाणार का? तू तुझ्या आईची आज्ञा मानशील ना? मी तिला शब्द देऊन माझ्यावर विश्वास ठेवायला लावायचो. पण आता मी तिला सोडून जाईन अशी भीती तिच्या मनात घर करून गेली होती. तिचं सांत्वन करण्यासाठी मी एवढंच म्हणालो की श्रावणी, जर तू मला मूल देऊ शकत नसेल तर आपण मूल दत्तक घेऊ किंवा दुसरा कोणता पर्याय आहे तो पाहू. पण मी तुला कधीही सोडणार नाही बरं. आता माझ्या आयुष्यात शांतता आली होती. आईनेही माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करणं सोडून दिलं होतं आणि श्रावणीनेही रडणं सोडून दिलं होतं. आता मी जमेल तितकी श्रावणीची काळजी घेतली. 3 वर्षांनी आमच्या घरी एक मूल येणार होतं, म्हणूनच मी तिची खूप काळजी घेत होतो. मी श्रावणीला बेडवरून उठून देखील दिलं नाही. बरं, वेळ निघून गेला आणि श्रावणीचं पोट दिसू लागलं. एक दिवस माझा माळी सुरेश माझ्याकडे आला आणि म्हणाला, साहेब, मला आज सुट्टी हवी आहे. मी म्हणालो, सर्व काही ठीक आहे ना? आज तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. तो म्हणाला, हो साहेब, आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही आहे. मला आशा आहे की आज माझ्या पत्नीची प्रसूती होणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या खिशातून चांगली रक्कम काढून त्याच्या हातात दिली. मी म्हणालो, हे पैसे ठेव आणि तुझ्या बायकोला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. त्याने पैसे ठेवले पण म्हणाला, साहेब, आम्ही लोक गरीब लोक दवाखान्यात जात नाही. एक दिवस एकदाही आमच्या घरी येते आणि मुलाला आमच्या हातात देऊन जाते. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर अचानक तो मला म्हणाला, साहेब, मला असं वाटतं की तुमच्या बायकोची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही एकदा तुमच्या खोलीत जाऊन तिला बघा. मी त्याच्या निरागसतेवर हसलो, पण त्याच्या आवाजात काहीतरी होतं ज्यामुळे मला आश्चर्य वाटलं. तो खूप काळजी दिसत होता. मी होकार दिला आणि माझ्या खोलीत आलो. श्रावणीला त्रास होत असलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, आनंद, माझी तब्येत खूप खराब होत आहे. मी पटकन म्हणालो, कधीपासून? तुला किती वेळ वेदना होत आहेत? तुझ्या येण्याची वाट बघत 1 तास झाला. मला जरा आश्चर्य वाटले. मी तिला म्हणालो, माझ्या अनुपस्थितीत खोलीत कोणी आलं होतं का? सुरेश इथं आला होता का? माझ्या खोलीत तो माळी का येईल? मला का विचारताय? मी मान हलवून स्वतःला शिव्या दिल्या. आनंद, तुझी बायको आजारी आहे आणि तू तिला कसले प्रश्न विचारतोस? मी जाऊन श्रावणीजवळ बसलो आणि तिचा हात धरला आणि म्हणालो, चल, तुला दवाखान्यात घेऊन जाऊ. तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की मी माझ्या डॉक्टरांना बोलावलं आहे. ती सांगत होती, जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुमची तब्येत बिघडत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका, घरीच त्रास सहन करा, असं ती सांगत होती. आपण थोडा वेळ थांबू. मी मान हलवली. मला या गोष्टी फारशा समजल्या नाहीत. या स्त्रियांच्या बाबी आहेत, हे फक्त महिलांनाच माहीत आहे. मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि माझ्या पत्नीसोबत सतत राहत होतो. तिचा चेहरा खूप जड झाला होता, घाम फुटला होता. मी तिला म्हणालो, दवाखान्यात जायला काय हरकत आहे? तुझी तब्येत बिघडली आहे. ती हो म्हणू लागली. मला आता त्रास सहन होत नाही. मी पटकन गाडी काढली आणि बायकोला दवाखान्यात नेले. 3 तासानंतर नर्सने पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या एका लहान मुलीला माझ्याकडे आणले. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मुलीला माझ्या मांडीवर धरले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काळ किती छान होता. आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यातून सतत वाहत होते. मी माझ्या मुलीचं नाव पिहू ठेवलं होतं आणि मी जेव्हा मला श्रावणीला भेटण्याची परवानगी मिळाल्यावर मी तिच्याकडे गेलो, ती खूप उदास होऊन पडली होती. मी म्हणालो, श्रावणी, आज आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, मग तू एवढी उदास का आहेस? ती म्हणाली, आनंद, मला माझीच लाज वाटत आहे. तिच्या बोलण्याने मला धक्काच बसला. मी म्हणालो, का? काय झालं? तुला लाज का वाटते? श्रावणीने तिचे अश्रू पुसले आणि ती म्हणाली, मी तुला 3 वर्षांनी एक मूल दिले आणि ती सुद्धा मुलगी. मला खरोखरच आपल्या घरी मुलगा व्हायला हवा होता. हे काय बोलत आहेस तू श्रावणी? मला मुलगा आणि मुलगी यातला भेद कळत नाही. मला त्याच्यात काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी हे पुरेचं आहे की माझ्या मुलाचा जन्म तुझ्या पोटातून झाला आहे.
माझे सर्व प्रयत्न करूनही तिचे मन काही मान्य करत नव्हते. ती म्हणाली, तुझी आई तुला पुन्हा लग्न करायला लावेल. मी म्हणालो, नाही श्रावणी, आता असं होणार नाही. अजिबात काळजी करू नकोस. श्रावणीची डिलिव्हरी नॉर्मल झाली होती, त्यामुळे संध्याकाळपर्यंत तिला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. मी घरी परत आलो तेव्हा आईलाही खूप आनंद झाला. तिने नातीच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या मांडीत ठेवत प्रेम करत राहिली. आम्ही सगळीकडे मिठाई वाटली. मुलांसह पहिली रात्र खूप आनंदी गेली. मुलगी रात्रभर जागीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खिडकीतून बघितलं तर सुरेश बागेत उभा होता. मी त्याच्याकडे जाऊन त्याची बायको आणि मुलाचे हाल कसे आहेत हे जाणून घेण्याचा विचार केला. मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, कसा आहेस? सर्व ठीक आहे ना? तो मान हलवून म्हणाला, माझ्या बायकोने मुलाला जन्म दिला आहे. मी त्याचे मनापासून अभिनंदन केले. बरं, पिहूच्या आगमनानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. मी तिच्यासाठी ऑफिसमधून लवकर यायचो आणि संध्याकाळी तिला बाहेर घेऊन लॉनमध्ये बसायचो. बागेतील फुलं पाहून तिला खूप आनंद व्हायचा आणि तिची छोटी स्मित हास्य माझ्या मनाला आनंद देत असे. तिला भूक लागल्यावर मी तिला रूमवर आणून तिला श्रावणीकडे दिले. श्रावणी बेडवर पडली होती, म्हणून मी तिचा फीडर तयार करायला सुरुवात केली. मी म्हणालो, श्रावणी, आपली पिहू बागेत खूप आनंदी असते, जणू ती माळीची पोर आहे. मी सामान्यपणे बोललो, पण फीडरमध्ये दूध ओतल्यानंतर मी मागे वळलो तेव्हा मला श्रावणीच्या कपाळावर ताण दिसला. ती म्हणाली, तुला हे काय म्हणायचं आहे? तुमची पत्नी वाईट स्वभावाची आहे असे तुला वाटते का? मी लगेच माझे दोन्ही कान धरले आणि म्हणालो, मी असा विचारही करू शकत नाही. ती शांतपणे पडून राहिली. हे पाहून मी खूप अस्वस्थ झालो. मी तिच्यावर संशय घेतोय असं माझ्या बायकोला कसं वाटलं असेल बरं? मग मला ऑफिसमधून फोन आला. मला सांगण्यात आलं की एक परदेशी कंपनी आमच्या कंपनीला भेटायला आली होती, त्यामुळे मला याच क्षणी ऑफिसला जावं लागल. श्रावणीला सांगून मी निघालो की मी ऑफिसला जात आहे. तिने मला काही सांगितलं नाही, फक्त मान हलवली. मला माहित होतं की ती माझ्यावर रागवलेली आहे, म्हणून मलाही वाटलं की घरातून बाहेर जाणं चांगलं. गाडीत बसलो आणि ऑफिसकडे निघालो. तेवढ्यात मला माझ्या बॉसचा फोन आला. त्याने मला एक फाईल सांगितली जी मला माझ्यासोबत घ्यायची होती, त्यामुळे मला अर्ध्या रस्त्याने घरी परत जावे लागले. अचानक श्रावणीचा आवाज ऐकून मी गोंधळून माझ्या खोलीकडे निघालो होतो. ती कोणाशी बोलत होती ते मला माहीत नाही. ती म्हणत होती, आनंद आज पिहूबद्दल काय बोलला माहीत आहे का? तो म्हणत होता की पिहू माळीच्या मुलीसारखी दिसते. मी झटक्याने दार उघडले, कारण माझी बायको कोणासोबत असं वैयक्तिक बोलत आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. समोरचं दृश्य पाहून माझे हृदय अचानक थांबले, कारण तिथं सुरेश शिवाय दुसरं कुणीच नव्हतं. तो स्तब्ध झाला होता तर श्रावणीचा चेहराही उडालेला होता. मी म्हणालो, सुरेश, तू इथं काय करतो आहेस? यावेळी तुम्ही बागेत असायला हवं. स्तब्ध होऊन तो पटकन म्हणाला की मॅडमने मला बोलावलं आहे. मी निरुत्तर नजरेने श्रावणीकडे पाहिले. तिने पटकन आपल्या पर्समधून 1000 रुपयांची नोट काढली आणि सुरेशच्याच हातात दिली आणि म्हणाली, तुम्ही हे पैसे तुमच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी वापरू शकता. त्याच्यासाठी काहीतरी खरेदी कर. मग मला वाटलं की माझी बायको खरंच परिस्थितीशी लढणारी स्त्री आहे. तिला वाटत असावं की जेव्हा माझ्या मुलीकडे सगळं असं काही असतं तेव्हा माळ्याच्या मुलाकडेही काहीतरी असायला हवं. अगदी असाच वेळ निघून गेला आणि पिहू 3 वर्षाची असताना श्रावणीने मला ती पुन्हा आई होणार असल्याची गोड बातमी सांगितली. मी देवाचे आभार मानू शकलो नाही. इतके दिवस मी मुलांसाठी आसुसलेले होतो आणि आता देव मला फक्त आनंद देत होता. मी पिहूला बाहेर माझ्या मांडीवर घेऊन आलो. मी तिला हिरवळीवर झोपायला लावलं. आकाशात उडणारे पक्षी पाहून तिला खूप आनंद झाला. तेव्हा माझी नजर सुरेशवर पडली. तो खूप आनंदी दिसत होता. तो झाडांना पाणी घालत होता आणि सोबत गुणगुणत होता. मी म्हणालो, काय सुरेश, तू खूप आनंदी दिसत आहेस? तो म्हणाला, साहेब, देवानं माझं ऐकलं आहे. माझी बायको परत गरोदर आहे. मी हसलो आणि म्हणालो, काय छान योगायोग आहे की माझी बायकोही गरोदर आहे. माझं ऐकून तो गप्प झाला. खरं तर हे ऐकून त्याला माझे अभिनंदन करायचं होतं,
पण तो तोंड फिरून मागे उभा राहिला. आणि दुसऱ्यांदा असं झालं की ज्या दिवशी माझी मुलगी झाली त्याच दिवशी सुरेशच्या बायकोनेही मुलाला जन्म दिला होता. मी विचारलं होतं की तुझा मुलगा आहे की मुलगी? त्याने हसत हसत सांगितलं की मला दुसरा मुलगा झाला आहे. मी आनंदाने म्हणालो की ही देवाची देणगी आहे. पण यावेळीही श्रावणी खूप दुःखी होती. मी तिला म्हणालो की मूल होणं ही देवाची इच्छा आहे. तुला मुलींच्या जन्माचे अकारण दुःख आहे. दुसरी मुलगी माझ्यासाठी खूप लकी ठरली होती. तिचा जन्म होताच माझी प्रगती झाली होती. अचानक माझ्या बॉसने मला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं होतं. संध्याकाळची फ्लाईट होती. मी श्रावणीला हे सांगितल्यावर ती आनंदी झाली पण खूप अस्वस्थही झाली. कारण आई पण काकांच्या घरी गेली. ती म्हणू लागली, मी घरी एकटी कशी राहणार? मग 2 मुलींना सांभाळणं खूप अवघड आहे. मी म्हणालो, हो मला तुमच्या समस्या माहीत आहेत. म्हणून मी ठरवलं आहे की मी तुला तुझ्या आईच्या घरी सोडेन आणि परत येताना घेऊन येईन. यावर ती हो म्हणाली. मी तिला सोडून आलो. माझी फ्लाईट रात्री 12ची होती. पण फ्लाईटला उशीर झाला. आता माझे विमान पहाटे 4 वाजता टेक ऑफ करणार होतं. मी माझ्या रूममध्ये बसून ऑफिसमधील काही महत्त्वाच्या फाईल्स बघत होतो. तेवढ्यात अचानक माझी नजर गेली सुरेशच्या खोलीवर. त्याच्या खोलीतील लाईट चालू होती. त्या खोलीत सुरेश एकटाच राहत होता. त्याने आपल्या बायकोला इथं सोबत आणलं नव्हतं. मला प्रश्न पडू लागला की तो यावेळी इथं काय करतोय? त्याची तब्येत बिघडली आहे का? हा विचार करून मी पटकन उभा राहिलो. मला त्याच्या खोलीत जाऊन त्याची प्रकृती जाणून घ्यायची होती. मी दारापाशी पोहोचलो. हँडलवर हात ठेवताच माझ्या कानात एका स्त्रीचा आवाज आला. मी तुझ्या मुलींना तुला भेटायला घेऊन आले आहे. हा आवाज खूप ओळखीचा आहे. ओळखीचा वाटला आणि ती दुसरी कोणी नसून माझी पत्नी श्रावणी होती. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. मी पटकन दार उघडलं. समोर श्रावणी, 2 मुली आणि सुरेश उभा होता. मला पाहून श्रावणी अवाक झाली होती. मी म्हणालो, काय हा मूर्खपणा आहे? श्रावणी रडायला लागली. ती म्हणाली, आनंद मी तुला पूर्ण सत्य सांगेन. मी तिच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणालो, तू तुझा मूर्खपणा बंद कर. तुझ्यासारखी असभ्य बाई मी कधीच पाहिली नाही. माझ्या मनाला वाटतं आत्ता तुला घटस्फोट द्यावा. मी तुला इथून बाहेर काढावं. घटस्फोटाची बातमी ऐकून श्रावणी माझ्या पाया पडली होती. ती म्हणाली, देवासाठी माझ्यावर एवढा मोठा अन्याय करू नकोस. मी खूप लाचार होते आनंद. लग्नाच्या 3 वर्षात आपल्याला मूल झालं नाही यासाठी दोषी कोण? कोणीही नाही. कारण मुलं देवाच्या हातात आहेत. तो ज्याला पाहिजे त्याला मुलांनी भरून काढू शकतो आणि ज्याला पाहिजे त्याला या आनंदापासून दूर ठेवू शकतो. मग लोक मला का दोष देत होते? मी खूप असहाय्य होते. आणि जेव्हा मी माझी परीक्षा घेतली तेव्हा मी आई होऊ शकणार नाही ही भीती खरी ठरली. माझ्या वंध्यत्वाबद्दल माझ्या सासूबाईंनी मला टोमणे मारत असत. हे सत्य आहे की मी मूल होण्यास सक्षम नाही. हे सत्य मी तुला सांगू शकत नव्हते. नाहीतर तू मला सोडून दिलं असतं. म्हणून मी घरच्या माळीला विश्वासात घेतलं. मी प्रयत्न केला की मी त्याला सांगितलं की मला एक मूल दत्तक घ्यायचंय. तुम्ही मला मदत करा. तो म्हणाला, लहान तोंडी मोठी गोष्ट आहे. पण माझी पत्नी गरोदर आहे. आम्हाला या मुलाची गरज नाही. कारण मला 2 मुलं आहेत. तुम्ही मागितले तर मी ते मूल तुम्हाला देईन. पण मग तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की मी गरोदर आहे हे सर्वांना का सांगू नये. आणि मग मी तेच केलं. मी सुरेशला त्याच्या मुलासाठी 2 लाख रुपये दिलं आणि पिहू आपली झाली. पण ही माझी इच्छा होती की आपल्या घरातही मुलगा झाला पाहिजे. म्हणून मी माळीला म्हणाले की मला मुलगा हवा आहे. तो म्हणाला, माझी बायको तुझ्यासाठी मुलाला जन्म द्यायला तयार आहे. मी खूप आनंदी झाले. आणि ज्या दिवशी ती माळ्याची बायको गरोदर असल्याचे कळले तेव्हा त्या दिवशी मी सुद्धा गरोदर असल्याचे तुला सांगितले. आनंद, पुन्हा हा खेळ मी फक्त मुलासाठीच तयार केला होता. पण यावेळी सुरेशला मुलगी झाली. बरं, मी सुरेशला वेळोवेळी मदत करायचे. सुरेशला त्याच्या मुलीला भेटायचं होतं. आणि तू अमेरिकेला जाणार आहे हे मला कळलं. आणि म्हणूनच मी आज सुरेशला इथं बोलावलं होतं. मी त्याच्या बायकोलाही बोलावलं. सुरेश आपल्या मुलींना बघायला आला होता. पण त्याची बायको आली नाही.
ती म्हणाली, जे मी एकदा दिलं आहे आता मागे वळून बघायचं नाही. हे माझं वास्तव आहे आनंद, मला माफ कर. मी हे सर्व तुझ्या प्रेमासाठी केलं. मला तुला गमवायचं नव्हतं. मी रागाने श्रावणीला ओरडले. श्रावणी, मी तुला सांगितलं होतं की मी मूल दत्तक घेण्यास तयार आहे. मग तू हे सर्व माझ्यापासून का लपवून ठेवलंस? तू मला सगळं खरं सांगायला हवं होतंस. श्रावणीने माझ्यासमोर हात जोडले होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक असहाय्य स्त्री उभी होती, ज्याला या समाजातील लोकांनी एवढी जबरदस्ती केली की तिला पैसे देऊन मूल विकत घ्यायला लावलं. मला त्यावेळेस तिची खूप कीव आली. मला माहीत होतं की ती इच्छा असूनही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण समाजात असे लोक आहेत की दुसऱ्या लग्नासाठी ते नेहमी तयार असतात. थोडासाही इशारा मिळाला तर ते पहिल्या लग्नाला सोडून दुसऱ्याच्या शोधात तयार होतात. मी पुढे येऊन श्रावणीचे अश्रू पुसले. मी म्हणालो, श्रावणी, माझी फक्त एवढीच तक्रार आहे. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? तिने माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि म्हणाली, तू मला माफ केलंस का? मी होकारार्थी मान हलवली. मग ती एकदम शांत झाली. मग ती म्हणाली, आनंद, आपण या मुलींना आपल्याकडे ठेवू शकतो ना? मी म्हणालो, वेड्याबाई, या आपल्या मुली आहेत. त्या आपल्या सोबत राहिल्या नाहीत तर कुठे जातील? माझे बोलणे ऐकून श्रावणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी सुरेशचे आभार मानले आणि हे रहस्य गाडण्याची विनंती केली. तो म्हणाला, हे होईल. मग मी माझ्या मुलींना उचलले. त्या माझ्याकडे बघून हसू लागल्या. मी श्रावणीचा हात धरला आणि तिला माझ्याबरोबर माझ्या घराच्या दिशेने नेले, कारण ती माझी पत्नी होती आणि माझा सन्मान. माझ्या घरात तिचं स्थान आणि आदर आहे.